आई, आज आमच्या शाळेत पिकनिक जाणार आहे, तर मॅडमने पैसे मागितले आहे. हो पण आई, आमची पिकनिक खूप चांगल्या जागी जाते. तू पप्पांना सांग ना पैसे द्यायला. चिंकी दीदी, पिंकी दीदी, पिकनिकला खूप मजा येते ना. आपण खूप मजा करू. आपण खूप मजा करू. हो का मुलीनो, मी आज रात सांगते तुमच्या पप्पा. बस आता चला बाबा लवकर. धनी, ज्या आपण जेवण खात घ्या. सकाळी खाल्ला नाही तुम्ही? हो आलो. ये सुमन, मी काय विचार करत होतो, आपण या वर्षी आपण जरा जास्त कांद्याची पीक घेऊ. ओहो, त्यासाठी पैसे लागले होते. कुठून आणायचे? आपण तर गरीब माणसं. आपण एक काम करू, सहकाराकडून थोडे उधार पैसे घेऊ आणि शेती करू. अहो, पैसे फेडायचे कसे? आपण या वर्षी कांदा लावू. कांदा जास्त पिकला मग बाजारात ठेवू. विकू, जास्त पैसा आला मग सहकाराला देऊ. सरकार, आपल्या गावातील रामू शेतकरी आणि त्यांची बायको आली. कशाला आले? बोलत त्यांना. चल रामू, सरकार बोलवतात. सरकार. हो, बोल रामू, काय काम आहे आज तुझ्या माझ्याकडे? सरकार, मी थोडे उधार पैसे मागायला आलो. पैसे कशाला? या वर्षी कांदा लागू पीक घ्यायचे विचार केलं. हो का? तुम्ही गरीब माणूस, जर शेती करायचा फक्त विचार करा. हो सरकार, ते आम्हाला पैसे उपकार होतील. त्या सरकार खूप उपकार होतील. जा रे तिजोरीतून आण पैसे. आम्ही अब्बू का घ्या सरकार. रामू, हे घे पैसे, पण मला वर्षाचे अंक दिलेले पाहिजे, समजला? हो सरकार, हे उपकार झाले तुमचे. आली रे पेरणी बघा धनी, आपली शेती किती छान आली आहे. हा सुमार, मी बोललो होतो ना. बघ आता आपल्या सावकाराला पैसे फेडू आणि आपला घर बांधू. एबीपी माझ्यामधून एक ब्रेकिंग न्यूज. पुढील 4 दिवस ग्रामीण मुसळधार पावसाची शिकायला आहेत. तरुण नागरिकांना सतर्क राहावं. धन्यवाद. धनी, आपला सकाळी शेती वाहून गेलं होतं. आता आपण काय करायचे? हो ग सुमन, मी काय करू आता? सावकाराला कर्ज कसं फेडू? आज सावकाराला पैसे दे आणि आपलं घर. हो ग सुमन, मी काय करू आता? सावकाराला पैसे काय फेडू? आज सावकाराला पैसे द्यायचे हो, तो येईल. मी काय बोलू त्याला? तुम लोग चाय करो ना. कुठे आहे तो रामू? कुठे आहे? हे बघा आहे ते चुका. रामू, मला माझे पैसे दे. सरकार, मला वेळ द्या. मला पावसाने नुकसान केलं आहे. ते मला माहित नाही. मला माझे पैसे दे, नाही तर त्या या बैलांना घेऊन जातो. पाया पडतो सरकार, नका देऊ. माझी बेल, मी शेती कशी करू? पाया पडतो सरकार, नका देऊ. मी तुमचा ऐकणार नाही. उचला घ्या त्या बैलांना. से सींच के मिट्टी को खेतों के नाम जवानी लिखी.
खलिहानों में रौनक भर कर किसान ने अपनी कहानी लिखी। निकडोर है वो कुर्बानी की उम्मीद उन्हीं से रोशन है, हर निवाले से रिश्ता उसका घर में उसी से पोषण है। भारत, जिसके हर गांव, हर शहर, हर खेत और हर दिल की धड़कन से आपके लिए आदर और सम्मान की भावना झलकती है, उस मेहनत और अतुलनीय प्रयास को मोज़ैक सलाम करता है।